हाँ वा खूप उशीर झालाय आज. सगळे गेले असतील ऑफिसला, मला निघायला. कुठे? हो अमृता मॅडम, कुठे कुठे? बसा 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 बसा. आराम करायचा आहे तुम्हाला. आराम कळतो का तुम्हाला? करा आराम. हो प्लीज ऐका ना, मला खरंच बरं वाटतंय. तुम्ही नका काळजी करू. खूप उशीर झाला, सगळे ऑफिसला गेले असतील. खूप कामं पडली आहेत. हो कामं पडली तर मला सांग, मी सगळी कामं करतो. तुम्ही काय करणार आहात? तुम्ही भरपूर कामं करू शकतो. तू विचार काय काय येतं मला. येतात का? बरं मला सांगा, कणिक कशी मळायची माहितीये का? मला वाटलेलंच हे तू विचारणार. पाव खायचा असतो. काय हो तुम्ही पण. मला माहितीये तुम्ही काल रात्रभर उशाशी बसून होता. तुमची झोप नाही झाली आहे आणि आता झाली तेवढी सेवा खूप झाली. प्लीज मला जाऊ द्या. क्या बात आहे. म्हणजे मी जागा आहे हे बघायला तू रात्रभर जागी राहिलीस. म्हणजे आपण दोघंही झोपलो नाही आहोत. ऐक ना अमृता, ते ना गॅरेजमध्ये माझं लक्ष नाही लागणार म्हणून म्हणतो मी थांबतो. ऐका ना, मी ऐकलंय तुमचं बोलणं. तुम्हाला बोलवतात तिथे गॅरेजमध्ये आणि तुम्ही जर गेलात ना तर मला जास्त बरं वाटेल. प्लीज. नाही नको, थांबतो. आत्ता कुठेतरी गोष्टी मार्गी लागतायत. उगाच माझ्यामुळे खाडा नको पडायला. प्लीज ऐका ना माझं. खाडा अपना गॅरेजवाला शब्द आहे. जातो मी. हो कपडे तर बदला. अरे हो, चेंज करायला लागेल. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. विठू रखुमाई, तुम्ही पहिल्या श्वासापासून माझ्या सोबत आहात. तुम्ही सारंग सरांच्या ऑफिसमध्ये विराजमान होताय. मी जशी घरी त्यांची काळजी घेते ना, तशीच तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा त्यांची काळजी घ्या. आई, बाबा बघताय ना? खरं तर हे आपल्याला आधीच सुचायला हवं होतं, पण सावलीला सुचलं ते बरं झालं. आता सारंगवर विठ्ठलाची सदैव कृपा राहील. हा ग अमृता, नॉक काय करतेस? ये. तू का आलीस? मी येणारच होते तुला बघायला. आई आता बरं वाटतंय मला. पण तरी सुद्धा तुला आरामाची गरज आहे. चल चल जाऊ आपण. आई खरंच बरं वाटतंय. हा ग. आणि असंही यांनी खूप काळजी घेतली माझी. सतत माझ्या उशाशी बसून होते. मला काय हवं नको ते बघत होते. माझ्या औषधांच्या वेळा पाळत होते. मला एकटं असं वाटूच दिलं नाही त्यांनी. खूप दिवसांनी माझी अशी कोणीतरी काळजी घेतली. नाही म्हणजे तुम्ही घेतच होता, पण एक नवरा म्हणून याआधी त्यांनी माझी एवढी काळजी कधीच घेतली नव्हती. आई बाबा, मला माहिती आहे माझ्या निर्णयामुळे तुम्ही नाराज आहात आणि तुम्ही काल मला बघायला नाही आलात. म्हणून असं नाही, पण राजकुमार सतत तुझ्या बरोबर होता ना, म्हणून मी म्हटलं नकोच जायला. मी आले असते तर काहीतरी त्याला विचारलं असतं, जाब विचारला असता, त्याने काहीतरी थातूर मातूर उत्तरं दिली असते आणि मग तिथेच आमचा वादविवाद झाला असता. मला ते सगळं नको होतं, कारण तुला त्याचा त्रास झाला असता, हो की नाही? आणि डॉक्टरनी काय सांगितलंय, तुला स्ट्रेस येईल असं काहीही करायचं नाही आपल्याला. आणि
त्यांनी तुझ्याबरोबर राहावं की नाही हा सर्वस्वी तुझाच निर्णय असणार आहे. आणि तिलोत्तमा तुझ्या बरोबर नसली तरी रेग्युलरली तुझ्या तब्येतीची चौकशी करतच होती ती. अहो कशाला? हो बाबा, मला माहिती आहे. अमृता, तू अतिशय गुणी मुलगी आहेस, हुशार आहेस. जो निर्णय घेशील ना तो नीट विचारपूर्वक घेशील हे माहिती आहे मला. आई, तुम्ही जशी त्यांना एक संधी दिली तशीच मलाही त्यांना एक संधी देऊन बघायचं आणि माझा हा निर्णय योग्य ठरावा म्हणून मला तुमच्या दोघांचेही आशीर्वाद हवेत. आई, एका अर्थी मी नव्या संसाराला सुरुवात करते. मला आशीर्वाद द्या. अगं अगं सुखी राहा. तू जे काली मुंडी पाताळ धुंडी वागतेस ना ते बाकी कोणाला कळत नसेल, पण मला चांगलंच कळतं. म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. तुझे जे काही प्रयत्न सुरू आहेत ना मॉमच्या गुड बुक्समध्ये येण्यासाठी, ते सगळं दिसतंय मला. घरच्यांना ताब्यात ठेवण्यासाठी, सगळ्यांची मनं जपण्यासाठी जे काही खोटं खोटं नाटक करतेस ना, ते तुला असं वाटत असेल कोणाला कळत नाही, पण मला कळतंय हे लक्षात ठेव. आणि तू जे काही मॉमला इम्प्रेस करून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते ना, ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुला मॉम पूर्णपणे कधीच एक्सेप्ट नाही करणार. आणि तुझा विठुराया असेल तुझ्या मागे, पण तुझ्या वाटेत ऐश्वर्या मेहंदळे कायम उभी राहणार. विठुरायासमोर कोणाचं काय चालतं? आपण त्याच्यापेक्षा मोठे नाही आहोत. आणि मुळात कोणी कोणाच्या वाटेवर का उभं राहावं? ज्याची त्याची वाट ज्याची त्याला चालू द्यावी. हे लेक्चर मला देऊ नकोस. तुझ्या या लेक्चरची गरज नाही आहे मला. ती लेक्चर देत नाही, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तू मला समजून सांगू नकोस, अजिबात प्रयत्न करू नकोस. मला गरज नाही आहे तू समजून सांगण्याची, कळलं? आणि बाय द वे, आता तुझ्यामुळे राजकुमारला घरात घेतलंच आहे मॉमने. आणि आता तर काय, तो अमृता वहिनीसोबत राहायला पण लागलाय. पण राजकुमारच्या बाबतीत एक गोष्ट आहे, तुला माहीत नसेल, पण वळणाचं पाणी शेवटी वळणालाच जातं. आणि जेव्हा ते जाईल ना, तेव्हा मला तुझी अवस्था बघायची. तेव्हा तुझा विठुराया तुझ्यासोबत असेल की नाही मला माहीत नाही, पण ऐश्वर्या मेहंदळे तुला तुझ्या कर्मांची फळं भोगायला नक्कीच लावणार. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.